Hello, 11th Commerce Secretarial Practice students, SP students. Last lecture we have started chapter number 2, Joint Stock Company. Then meaning, definition and features of Joint Stock Company we have started. Features of Joint Stock Company. Last lecture we have start the point features of Joint Stock Company. First features, voluntary associations, ऐच्छिक संघटना. Second, incorporation of association, नोंदणीकृत संघटना. Third, separate legal entity, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. Fourth, artificial person, कृत्रिम व्यक्ती. Fifth, perpetual succession, चिरंकाळ अनंतकाळ टिकणारी अस्तित्व असणारी. 6 नंबर, कॉमन सील, बोधचिन्ह, सिम्बॉलिझम. 7, लिमिटेड लायबिलिटी, मर्यादित जबाबदारी. 8, सेपरेशन ऑफ ओनरशिप अँड मॅनेजमेंट, सेपरेशन आहे मालकीचं आणि मॅनेजमेंट समजायचं. 9 नंबर आहे ट्रान्सफरबिलिटी ऑफ शेअर्स, हस्तांतरक्षम भाग. 10th नंबर ऑफ मेंबर्स, सभासद संख्या किती. 11th नंबर कॅपिटल मीन्स भांडवल. आणि 12th नंबर गव्हर्मेंट कंट्रोल, सरकारचं नियंत्रण. यामधील आपण लास्ट लेक्चरमध्ये 5 फीचर्स त्या संदर्भातील पाहिलेले होते. व्हॉलंटरी असोसिएशन फर्स्ट, सेकंड इनकॉर्पोरेटेड असोसिएशन, थर्ड सेपरेट लीगल एंटिटी, फोर्थ आर्टिफिशियल पर्सन, फिफ्थ perpetual succession. Today we have start 6 number features of joint stock company. Six number common seal. Common seal बोधचिन्ह. प्रत्येक कंपनीला एक सिम्बॉल असतो ज्याला कॉमन सील असं म्हणतात. आपण हे पाहतो, नायकीचा बूट घ्यायचा असेल तर त्याचं राईट केलेलं आपल्याला सिम्बॉल असतं, लगेच आपण ओळखतो. रेबनचा गॉगल घ्यायचा असेल तर त्याचं रेबन हे वेगळ्या फॉन्टमध्ये कोपऱ्यात लिहिलेलं लगेच आपण इमिजिएट ओळखतो की हे प्रोडक्ट या कंपनीचं आहे त्या सिम्बॉलवर. तसं प्रत्येक कंपनीला, जॉईंट स्टॉक कंपनीला म्हणजेच कंपनीला एक कॉमन सील देण्यात आलेला असतो, म्हणजेच बोधचिन्ह देण्यात आलेला असतो. अ जॉईंट स्टॉक कंपनी इज ॲन आर्टिफिशियल पर्सन विदाउट फिजिकल एक्झिस्टन्स लाईक अ नॅचरल पर्सन. जॉईंट स्टॉक कंपनी ही आर्टिफिशियल पर्सन म्हणजे कृत्रिम व्यक्ती असल्यामुळे तिला नॅचरल म्हणजेच नैसर्गिक व्यक्तीप्रमाणे स्वाक्षरी सिग्नेचर करता येत नाही. हेन्स इट इज नॉट अ पोजिशन टू साइन इट्स नेम. कंपनीला कसल्याही प्रकारची सिग्नेचर करण्यात येत नाही. हाऊएवर इट हॅज अ डिव्हाइस इन द फॉर्म ऑफ कॉमन सील. या सर्व महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सवर विविध प्रकारच्या करारावरती सिग्नेचर म्हणून कंपनीची शिक्का, ज्यालाच कंपनीची कॉमन सील म्हणून उमटवली जाते. दिस कॉमन सील ॲक्ट्स ॲज इट्स सिग्नेचर. या कॉमन सील म्हणून सिग्नेचर सारखाच त्याचा उपयोग कंपनी करत असते. इट इज अफेक्टेड ऑन ऑल द इम्पॉर्टंट डॉक्युमेंट अँड कॉन्ट्रॅक्ट ऑफ द कंपनी. याचा कंपनी जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, कागदपत्र आणि कॉन्ट्रॅक्टवरती या कॉमन सीलचा सिग्नेचर म्हणून यूज करत असते. युजली 2 डायरेक्टर्स अँड द सेक्रेटरी साइन द डॉक्युमेंट्स ॲज विटनेस आफ्टर द सील इज अफेक्टेड. प्रामुख्याने महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सवर कॉमन सील अफेक्ट केल्यानंतर म्हणजेच उमटविल्यानंतर 2 डायरेक्टर्सची आणि सेक्रेटरीची साईन ही विटनेस म्हणून केली जाते. विटनेस म्हणजेच साक्षीदार म्हणून त्यावरती स्वाक्षरी केली जाते.
काय आहे, युजली 2 डायरेक्टर्स, 2 डायरेक्टर्स, जनरली सर्वसाधारणपणे 2 डायरेक्टर्स आणि सेक्रेटरीची साईन त्या डॉक्युमेंटवरती आफ्टर सील म्हणजेच सिक्का कॉमन सील मारल्यानंतर उमटविल्यानंतर डॉक्युमेंटवरती त्यानंतर 2 डायरेक्टर्स आणि सेक्रेटरी हा एक विटनेस म्हणून म्हणजेच साक्षीदार म्हणून त्यावरती साईन करतात. अशा प्रकारचा 6 नंबरचा कॉमन सील. त्यानंतर 7 नंबर लिमिटेड लायबिलिटी. लिमिटेड लायबिलिटी मर्यादित जबाबदारी. The liability of a shareholder of a joint stock company is limited. जे जॉईंट स्टॉक कंपनीमधील जे मेंबर्स जे शेअरहोल्डर आहेत म्हणजे ज्यांनी कॅपिटलमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे अशा पर्सन्सनी ज्यांनी कंपनीचे कॅपिटल म्हणजेच भांडवलामधील शेअर्स खरेदी केलेले आहेत, छोटेसे युनिट जे परचेस करतात, शेअर्स परचेस करतात, त्यांनी जे शेअरहोल्डर आहेत अशा शेअरहोल्डर धारकांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपातील असते. इट इज लिमिटेड अप टू द अनपेड पार्ट ऑफ फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स हेल्ड बाय अ शेअरहोल्डर. शेअरहोल्डर धारकांची जबाबदारी ही त्यांनी खरेदी केलेल्या फेस व्हॅल्यू ऑफ शेअर त्यांनी खरेदी केलेल्या मूल्याइतकीच असते. याचाच अर्थ कंपनीमध्ये भांडवल हे मोठ्या प्रमाणात लागतं, त्यामुळे नंबर ऑफ पर्सन्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वड होतात. याचाच अर्थ कंपनीचे भांडवलामध्ये म्हणजेच कॅपिटलमध्ये नंबर ऑफ पर्सन इन्व्हेस्टमेंट केलेली असते. प्रत्येक पर्सनची इन्व्हेस्टमेंट जेवढी आहे म्हणजेच त्या शेअरहोल्डर धारकांची जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे तेवढीच त्याची जबाबदारी असते. अदरवाईज कसल्याही त्याच्या व्यतिरिक्त त्या शेअरहोल्डर धारकांची म्हणजेच इन शॉर्ट जेवढा आपण पैसा गुंतवलेला आहे तेवढ्याच पैशाची त्याची लायबिलिटी म्हणजेच त्याची जबाबदारी असते. त्यामुळंच या शेअरहोल्डर धारकाचं 7 नंबरचं फीचर्स आहे लिमिटेड लायबिलिटी. Shareholder is liable to pay only the unpaid amount on his shares if any shareholder is not concerned with the debts and the liability of the company. शेअरहोल्डर धारकाने जर शेअर्सची संपूर्ण रक्कम कंपनीकडे भरली नसेल तर तो जेवढे अमाऊंटची त्याच्याकडे शेअर्स आहेत त्यालाच जबाबदार धरले जाते. परंतु कंपनीने घेतलेले कोणत्याही डेब्ट्स किंवा लायबिलिटी ऑफ द कंपनी शेअरहोल्डर इज नॉट कन्सर्न्ड विथ द डेब्ट अँड लायबिलिटी ऑफ द कंपनी. परंतु कंपनीने घेतलेले डेब्ट्स कोणतेही कर्ज अथवा लायबिलिटी जे कोणतेही देणी असेल त्यासाठी शेअरहोल्डर धारकाला जबाबदार धरले जात नाही. Personal property of the shareholder cannot be used for the repayment of a debt of a company. कंपनीच्या जे कोणतीही देणी असेल त्या देण्यासाठीच म्हणजेच याचाच अर्थ कर्ज घेतला असेल काही घेतला असेल तर त्याची जबाबदारी म्हणजेच त्याची लायबिलिटी ही शेअरहोल्डरची नसते आणि त्यामुळे शेअरहोल्डर धारकांची पर्सनल प्रॉपर्टीसुद्धा कॅनॉट बी यूज्ड फॉर द रिपेमेंट ऑफ डेप्ट ऑफ अ कंपनी. म्हणजेच कंपनीची देणी देण्यासाठी शेअरहोल्डर धारकांची पर्सनल प्रॉपर्टी म्हणजेच वैयक्तिक मालमत्तेचा कॅनॉट बी यूज्ड वापर केला जात नाही. म्हणून कंपनीसाठी शेअर्सधारकांची लिमिटेड लायबिलिटी असते. 8 नंबर सेपरेशन ऑफ ओनरशिप अँड मॅनेजमेंट. ओनरशिप मालकी, मॅनेजमेंट व्यवस्थापन. मालकी व व्यवस्थापन यांचं सेपरेशन आहे, सेपरेट आहेत. ओनरशिप वेगळे आहे आणि मॅनेजमेंट वेगळी आहे. इन अ कंपनी ओनरशिप इज सेपरेटेड फ्रॉम द मॅनेजमेंट.
जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये ओनरशिप आणि मॅनेजमेंट हे वेगळे वेगळे करण्यात येते. शेअरहोल्डर आर द रियल ओनर ऑफ द कंपनी, हाऊएव्हर दे आर अनेबल टू मॅनेज द डे टू डे अफेअर्स ऑफ द कंपनी. कंपनीचे मालक म्हणजेच रियल ओनर हे शेअर होल्डर आहेत, म्हणजेच कंपनीचे खरे मालक हे शेअर होल्डर आहेत, परंतु कंपनीचं डे टू डे वर्क म्हणजे दैनंदिन कारभार ते पाहत नसतात. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं अपॉइंट केलेले रिप्रेझेंटेटिव्ह हे त्याचे वर्किंग डे टू डे काम पाहतात. However, they are unable to manage the day-to-day affairs of the company. कंपनीचे मालक जरी शेअर होल्डर असतील तरी ते डे टू डे वर्किंग म्हणजे दैनंदिन कारभार पाहू शकत नाहीत. कारण दे आर लार्ज इन नंबर, कारण कंपनीची मेंबर्सची संख्या ही लार्ज असते, मोठी असते, असंख्य असते. सेकंड बी नंबर, दे आर स्कॅटर्ड म्हणजेच ते विखुरलेले आहेत, अनेक ठिकाणी राहतात, वेगवेगळ्या पूर्ण इंडियामधील त्यामध्ये शेअर होल्डर्स इन्व्हेस्टमेंट केलेली असते, त्यामुळे ते लार्ज नंबर असतात आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात विखुरलेले असतात. सी नंबर, दे कीप चेंजिंग बिकॉज शेअर्स आर ट्रान्सफरेबल. ते भागांच्या ट्रान्सफरमुळे हस्तांतरणामुळे भागधारकास सातत्याने बदल होत असतात, त्यामुळे ते डे टू डे वर्कमध्ये काम करत नाही. त्याऐवजी कोण काम करतं डे टू डे वर्किंगमध्ये? मॅनेजमेंट कमिटी. आता ती मॅनेजमेंट कमिटी कशी वर्क करते किंवा कोण अपॉइंट करतं? सो दे इलेक्ट द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स टू लुक आफ्टर द मॅनेजमेंट ऑफ कंपनी. म्हणून कंपनीचे डे टू डे वर्क पाहण्यासाठी ते आपले रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच प्रतिनिधी निवडतात आणि त्या रिप्रेझेंटेटिव्हलाच एकत्रितरित्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असं म्हणण्यात येतं, ज्याला संचालक मंडळ असे म्हणण्यात येतं. म्हणजेच बोर्ड ऑफ डायरेक्टर्स याचाच अर्थ एक प्रकारची संचालक मंडळाची बॉडी बनवता येते तिथे. म्हणजेच त्यामध्ये काय होतं तर एक पूर्णपणे अध्यक्ष प्रेसिडेंट बनतो, एक सेक्रेटरी बनतो, अदरवाईज मेंबर्स बनतात, अशा प्रकारची एक बॉडी बनवते ती. जशी सपोज आपल्या घराशेजारील किंवा अदरवाईज आपण गल्लीमध्ये कॉलनीमध्ये एक फंक्शन बनवतो, म्हणजेच गणपती उत्सव असेल, देवीचा उत्सव असेल, अशा प्रकारचे आपण सर्व कॉलनीतील लोक असतो. याचाच अर्थ पण सगळ्यांनीच त्या ठिकाणी लक्ष देणं होतं का? नाही. मग आपण त्यावेळेस काय करतो, एक बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग बोलून म्हणजेच त्या सर्व लोकांची मीटिंग बोलवतो आणि त्यामध्ये आपण काय करतो सिलेक्ट करतो, कोण अध्यक्ष होणार, कोण उपाध्यक्ष होणार, कोण सचिव होणार आणि उरलेले सदस्य कोण. त्याच पद्धतीनं कंपनीमध्ये सुद्धा अनगिनत प्रमाणचे लार्ज नंबर ऑफ मेंबर्स असतात, मोठ्या प्रमाणात असतात. ते सर्वजण काय डे टू डे वर्क अफेअर्स पाहू शकत नाही, त्यामुळे ते काय करतात रिप्रेझेंटेटिव्ह नेमतात आणि त्या रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच प्रतिनिधी नेमतात आणि त्यावरनं ते सिलेक्ट कोण करतात बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणजेच संचालक मंडळ असे म्हणतात. आणि ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्स टू लुक आफ्टर द मॅनेजमेंट ऑफ द कंपनी. ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्स हे दैनंदिन कामकाज पाहिले जाते. ऑल पॉलिसी डिसिजन आर टेकन बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. तसेच ज्या कोणतीही धोरणं पॉलिसी कंपनीच्या वतीने ठरवण्याचे सर्व काम हे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स निर्णय घेत असतात. त्यामुळे कंपनीमध्ये ओनरशिप आणि मॅनेजमेंट ह्याची सेपरेटायझेशन आहे पूर्णपणे. त्यानंतरचा 9th नंबर आहे ट्रान्सफरॅबिलिटी ऑफ शेअर्स. ट्रान्सफर म्हणजेच हस्तांतर, याच्याकडनं दुसऱ्याकडनं ट्रान्सफर करणे, हस्तांतरण शेअर्स. द शेअर्स ऑफ पब्लिक कंपनी आर फ्रीली ट्रान्सफरेबल. पब्लिक कंपनी, सार्वजनिक कंपनी आणि प्रायव्हेट खाजगी कंपनी जी एका वैयक्तिक पर्सनची असते त्यालाच आपण काय म्हणत होतो प्रायव्हेट कंपनी असं म्हणतो. आणि पब्लिक कंपनी सार्वजनिक कंपनी.
तर या पब्लिक कंपनीचे म्हणजे सार्वजनिक कंपनीचे शेअर्स हे फ्रीली ट्रान्सफर करता येतात, म्हणजे मुक्तपणे त्याचे ट्रान्सफर या नावावरून दुसऱ्या नावावरती त्यांना विकता येतं, सेल करता येतं. अ शेअर होल्डर कॅन सेल शेअर्स अँड व्हेन ही डिझायर्स. भागधारक म्हणजे शेअर होल्डर आपल्या इच्छेनुसार आपल्या नावे असलेले शेअर्स विक्री करू शकतात किंवा बक्षीस म्हणूनही देऊ शकतात. मेंबरशिप कम टू ॲन एंड वन्स द शेअर आर सोल्ड. ज्यावेळेस शेअर होल्डर धारकांनी म्हणजे भागधारकांनी आपले शेअर्स विक्री केल्यानंतर त्यांची शेअर्स म्हणजे सभासद आपोआप नष्ट होते. वन्स शेअर्स आर सोल्ड मेंबरशिप कम्स टू द एंड. ते कंपनीचे जे कोणीही पब्लिक कंपनीचे शेअर होल्डर आहेत त्यांनी एकदा जर आपले शेअर्स विक्री केल्यानंतर त्यांचा कसलाही त्या शेअर्सवरती अधिकार राहत नाही. आता त्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी असते म्हणजेच खाजगी स्वरूपातील कंपनी आहेत यांचे शेअर्स हे ट्रान्सफर करता येत नाहीत. शेअर्स ऑफ प्रायव्हेट कंपनी आर नॉट फ्रीली ट्रान्सफरेबल. खाजगी कंपनीचे शेअर्स हे हस्तांतरित करता येत नाहीत. आपल्याला MCQमध्ये विचारण्यात येतं पुढे जाऊन, द शेअर्स ऑफ पब्लिक कंपनी आर डॅश डॅश ट्रान्सफरेबल, फ्रीली ट्रान्सफरेबल. पब्लिक कंपनी सार्वजनिक कंपनीचे शेअर्स हे मुक्तपणे हस्तांतरण करता येतात. आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये प्रायव्हेट कंपनीचे शेअर्स आर डॅश डॅश फ्रीली आर नॉट फ्रीली ट्रान्सफरेबल. प्रायव्हेट कंपनीचे शेअर्स हस्तांतरण म्हणजे ट्रान्सफर करता येत नाहीत. आता यानंतर आपल्याला 10th नंबरचा पाहिजे आहे. या जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये किती मेंबर्स असले गेले पाहिजेत. नंबर ऑफ मेंबर्स सभासद संख्या. अ जॉईंट स्टॉक कंपनी युजली ओनड बाय अ लार्ज नंबर ऑफ पर्सन. जॉईंट स्टॉक कंपनीची सभासद संख्या आहे ही मोठ्या प्रमाणात असते आणि ती कायद्याने म्हणजेच कंपनी ॲक्टनुसार ती निश्चित केलेली असते. आता यामध्ये आता आपण पाहिल्याप्रमाणे 2 कंपन्या आहेत, प्रायव्हेट कंपनी म्हणजेच खाजगी कंपनी आणि पब्लिक कंपनी म्हणजे सार्वजनिक कंपनी. या 2 कंपन्यांसाठीची मेंबर संख्या किती असली गेली पाहिजे हे कंपनी ॲक्टनुसार ठरवण्यात आलेलं आहे. अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मस्ट हॅव मिनिमम 2 members अँड मॅक्झिमम 200 members. प्रायव्हेट कंपनीसाठी म्हणजेच खाजगी कंपनीसाठी ही मेंबर्सची संख्या कमीत कमी 2 आणि मॅक्झिमम 200 मेंबर्स आणि जास्तीत जास्त 200 सभासद संख्या निश्चित केली आहे. प्रत्येक वेळेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजेच खाजगी कंपनीसाठी किमान कमीत कमी मिनिमम 2 members 2 आणि जास्तीत जास्त मॅक्झिमम 200 सभासद संख्या निश्चित केली आहे. आता त्यानंतर पब्लिक लिमिटेड कंपनीला म्हणजे सार्वजनिक कंपनीला पब्लिक लिमिटेड कंपनी मस्ट हॅव मिनिमम 7 members अँड देर इज नो लिमिट ऑन द मॅक्झिमम नंबर ऑफ मेंबर्स. पब्लिक लिमिटेड कंपनीसाठी कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त कितीही सभासद होऊ शकतात, त्यासाठी लिमिट देण्यात आलेली नाही. पब्लिक लिमिटेड मस्ट हॅव मिनिमम 7 members अँड देर इज नो लिमिट ऑन द मॅक्झिमम नंबर ऑफ मेंबर्स. सार्वजनिक कंपनीसाठी किमान 7 आणि जास्तीत जास्त संख्या निश्चित करण्यात आलेली नाही, कितीही त्याचे मेंबर्स होऊ शकत असतात. त्यानंतरचा 11th नंबरचा आहे कॅपिटल. भांडवल किती लागतं जॉईंट स्टॉक कंपनीसाठी. अ जॉईंट स्टॉक कंपनी कॅन राईज ह्यूज कॅपिटल ड्यू टू लार्ज नंबर ऑफ मेंबर्स. या जॉईंट स्टॉक कंपनीसाठी
मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं आणि हे भांडवल त्याचे मेंबर्सची संख्या मोठी असल्यामुळे ते भांडवल गोळा करू शकतात. ह्यूज अमाऊंट ऑफ कॅपिटल कॅन बी कलेक्टेड बाय द कंपनी इन द फॉर्म ऑफ शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स, पब्लिक डिपॉझिट एक्सेट्रा. हे मोठ्या प्रमाणावरील भांडवल म्हणजेच ह्यूज अमाऊंट ऑफ कॅपिटल हे मोठ्या प्रमाणावरील कॅपिटल हे गोळा करण्यासाठी म्हणजे कलेक्ट करण्यासाठी कंपनी वेगवेगळ्या पद्धतीनं गोळा करते. त्यामधील शेअर्स म्हणजेच भागाची विक्री करून, डिबेंचर्स म्हणजेच कर्ज रोखे घेऊन, बॉन्ड्स बंधपत्राची विक्री करून किंवा पब्लिककडनं डिपॉझिट स्वीकारून, लोकांकडनं ठेवी स्वीकारून इत्यादी प्रकारे कंपनी हे भांडवल म्हणजेच कॅपिटल गोळा करते. इट ऑल्सो ऑब्टेन लोन फ्रॉम बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. त्याचबरोबर कंपनी हे बँकेकडनं किंवा वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडनं कर्ज देखील घेऊन कॅपिटलची म्हणजे भांडवलाची उभारणी करू शकते. यानंतर लास्ट नंबरचा फीचर्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी, गव्हर्नमेंट कंट्रोल, सरकारचं नियंत्रण. अ जॉईंट स्टॉक कंपनी हॅज टू वर्क अंडर गव्हर्नमेंट कंट्रोल अँड सुपरविजन. जॉईंट स्टॉक कंपनी ॲक्ट 2013 नुसार ओपन झालेली असते. म्हणजेच याचाच अर्थ जॉईंट स्टॉक कंपनी ही कायद्यान्वये एस्टॅब्लिश झालेली असल्यामुळे तिचे कामकाज गव्हर्नमेंटच्या कंट्रोलनुसार म्हणजेच सरकारच्या धोरणानुसारच करावे लागते. रजिस्ट्रेशन इज कंपल्सरी फॉर ऑल कंपनीज. रजिस्ट्रेशन म्हणजेच कंपनीची नोंदणी करणे हे सर्व कंपन्यांना बंधनकारक सक्तीचे आहे. अ रजिस्टर्ड कंपनी मस्ट फॉलो द रेग्युलेशन गिवन इन कंपनी लॉ. त्यामुळे सर्व कंपन्यांना कंपनी लॉ म्हणजेच कंपनीच्या कायद्यानुसार सर्व नियमांचे पालन करावे लागते. अ कंपनी हॅज फाइल कॉपी ऑफ स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट and other financial statement with the register. It has to maintain proper book of account. These accounts must be audited. If a company does not fulfill these statutory obligation, it is personalized. The control is essential to protect the financial interest of small investors. कंपनीला कायद्याचे तर सर्व नियमांचे पालन करावेच लागते. त्यानुसार कंपनीचं जे ॲन्युअल बजेट आहे, त्याचबरोबर कंपनीला होणारा प्रॉफिट अँड लॉस आहे, कंपनीला होणारा नफा आणि तोटा आहे तो काय आहे, त्याचबरोबर बॅलन्स शीट आहे, त्याचबरोबर काही फायनान्शियल वित्तीय दस्तऐवज तयार करावे लागतात. आणि त्याचबरोबर कंपनीला सर्व बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे सर्व हिशोबाची पुस्तके तयार ठेवावी लागतात आणि त्या आधारे कंपनी मस्ट बी ऑडिटेड आणि हे सर्व अकाउंट्स एक ऑडिट करणं आवश्यक आहे. आणि जर कंपनीने या सर्व काही फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट ऑफ स्मॉल इन्व्हेस्टर्स जे काही छोटे गुंतवणुकीदारांचे त्यावरतीने इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, हे सर्व काही दस्तऐवज म्हणजेच अकाउंट्स हे मेंटेन करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण जॉईंट स्टॉक कंपनीचे फीचर्स पाहिलेले आहेत. एकूण नंबर ऑफ फीचर्स 12 होते. या ठिकाणी आपला फीचर्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी हा संपलेला आहे. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.